नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे राया आता मंदिरामध्ये आलेला असतो. त्याला इथे आता विठ्ठलाचे आभार मानायचे असतात. तेव्हा तो मंदिरामध्ये येतो कारण त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. कारण त्याला जिजीने आपला मुलगा मानलेला असतं. अख्ख्या गावासमोर जिजी रायाला म्हणते की तू माझा मुलगा आहेस आणि त्यामुळे इथे आतापर्यंत राया ज्याची वाट बघत असतो तो क्षण त्याच्या वाट्याला आलेला असतो. ते म्हणजे त्याला आईचं प्रेम मिळालेलं असतं, आईची माया मिळालेली असते. तेव्हा इथे राया म्हणत असतो की विठुराया, अरे तुझे किती आभार मानू, तू किती मोठा आनंद दिलायस मला माहिती आहे का. म्हणजे एखाद्याच्या वाट्याला किती आणि किती आनंद द्यावा हे तुलाच माहिती आहे बरं. अरे तू मला इतका मोठा आनंद दिलायस ना की मी शब्दात तुला सांगू शकत नाही आहे की आज मला किती आनंद झाला आहे म्हणून. खरंच तू आज माझ्या वाट्याला सगळ्यात मोठं सुख दिलेलं आहेस. आत्तापर्यंत तू मला सगळं दिलंस, मला जे जे काही हवं होतं सगळं मिळालं. फक्त आईची माया मिळाली नव्हती आणि ती मला नेहमी जिजीकडे बघितल्यानंतर आईची माया मला मिळावी असं मला वाटत होतं. आणि आता तर मला जिजीने स्वतःच्या तोंडाने सांगितलं की ती मला आपला मुलगा मानते म्हणून. मला तुझे खूप खूप आभार मानायचे आहेत की तू माझ्या वाट्याला एवढं मोठं सुख दिलंस म्हणून. एखाद्याच्या वाट्याला किती आणि किती आनंद द्यावा हे तुझ्याकडे बघूनच कळतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे मंजिरीसुद्धा आलेली असते. मंजिरी येते, देवाचा आशीर्वाद घेते आणि रायाकडे बघत असते कारण रायाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. तेव्हा इथे राया आपले डोळे पुसतो आणि म्हणतो, मिस फायर तू इथे. तेव्हा मंजिरी म्हणते, हो राया मी इथे. मला माहिती आहे तू इथे रडतोयस ना. हे बघ, तुला आता जे काही वाटतंय ना ते मी बरोबर समजू शकते की तुझ्या मनाला आता काय वाटत असेल. तुला खूप आनंद झाला आहे ना. जिजी सगळ्यांसमोर म्हणाली की ती तुला आपला मुलगा मानते म्हणून. मग आता तुझ्या वाट्याला इतका मोठा आनंद झाला आहे, मग तू तर इथे येणारच होतास ना. आणि मुलाने इथे आपल्या आईसमोर आणि विठुरायासमोर बिंदास रडावं. इथे आता कुणीही तुला थांबवायला नाही आहे. तुला जर इथे रडायला येत असेल तर तू रडूच शकतोस. तेव्हा इथे राया म्हणत असतो की मिस फायर खरं सांगू का, विठुरायानंतर जर मला कुणी ओळखत असेल ना तर तूच आहेस. तूच मला अगदी व्यवस्थित ओळखतेस. मला खरंच खूप आनंद झाला आहे. इथे जिजीने मला सगळ्यांसमोर आपला मुलगा म्हणाली. अजून मला काय हवं आहे. ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट बघत होतो तीच गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये घडली आहे. त्याच्यामुळे आज मी खूप खुश आहे. मला जिजी नेहमीच मला आई अशी वाटायची, पण तिनेसुद्धा मला मुलगा मानलं पाहिजे हे माझ्या मनात असायचं, पण मी कधी बोललो नाही. पण आज तिने मला तिचा मुलगा म्हणून अशी हाक मारली आणि सगळ्यांच्या समोर तिने हे कबूल केलं. त्याच्यामुळे तो आनंद काही वेगळाच आहे. तेव्हा इथे आता जिजीचं मन मी कधीच मोडणार नाही आहे. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते की राया, मग अजून एक आनंदाची गोष्ट आहे. तुला आहे ना जिजीने घरी जेवायला बोलावलं आहे, त्याच्यामुळे लवकर चल. पण असा येऊ नकोस. तुला आता छान इथे दुसरे कपडे घालावे लागणार आहे. ह्या कपड्यांमध्ये तू गुंडच वाटतोस, पण आता तू जिजीचा मुलगा आहेस ना, म्हणून आता तसे कपडे घालून चल. तेव्हा इथे निक्की खूपच जास्त चिडलेली असते. निक्की म्हणत असते की ती म्हातारी पण ना, अरे सगळ्यांच्या समोर तिने इथे राया निर्दोष आहे हे सिद्ध केलं रे. सगळ्यांना सांगितलं की राया दारू पण पियालेला नाही आहे आणि त्या म्हाताऱ्याला तो त्रास मुद्दामून देतो आहे. खरोखर तसं त्याच्या मनामध्ये काहीच नाही आहे. मी त्याला धमकी दिली म्हणून तो हे सगळं करतो आहे हे म्हातारीने बरोबर सगळ्यांना सांगितलं. आणि आता तर काय, त्याच्या प्रेमात ती वेडी झाली आहे ना, मुलगा मानलं आहे त्याला. त्या म्हातारीने केलेला माझा अपमान मी कधीच विसरणार नाही आहे. तिला याची किंमत भोगावी लागणारच. तेव्हा इथे आता निक्की म्हणत असते, काय रे जय, तू का असं शांतपणे बसलायस. इथे माझा इतका अपमान झाला आहे आणि तू शांतपणे फक्त ऐकतोयस. याच्यावरती तुला काहीच बोलायचं नाही आहे का. माझी मदत करायची नाही आहे का तुला. तेव्हा इथे जय म्हणत असतो की निक्की, तुझा पहिला अपमान झाला आहे. माझा 100 वेळा अपमान झाला असेल. मला आता अपमान पचवायची सवय झाली आहे गं. पण आता तुलासुद्धा एक काम करावं लागणार आहे. तुला जर त्या म्हातारीला सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर त्या रायाचं एक सिक्रेट आहे ना तुझ्याकडे, ते सिक्रेट तू आता वापरू शकतेस. त्या रायाला इथे मंजिरी किती आवडते हे तुला माहिती आहे. मग आता याच संधीचा तू फायदा घ्यायचा. तेव्हा इथे जय म्हणत असतो की ह्या रायाचं मंजिरीवरती प्रेम आहे ना, ही गोष्ट तू तिच्या घरच्या लोकांना सांगायची आणि मग त्याच्यावरती आता त्या लोकांचं काय रिॲक्शन असेल ना ते बघच तू.
जरी इथे मंजिरीने रायाला आपला मुलगा मानलं असलं ना तरीसुद्धा मंजिरीसाठी ती रायाचा विचार कधीच करणार नाही आहे. आता ते लोक इतक्या जवळ आली आहेत ना, पण आता कधी याला दृष्ट लागेल आणि त्या लोकांमध्ये पुन्हा अंतर निर्माण होईल ना, ते कळणारसुद्धा नाही. आणि हे कधी होऊ शकतं, ज्या वेळेला त्या लोकांना कळेल, जिजी आणि नानांना, की इथे रायाचं मंजिरीवरती प्रेम आहे. त्यावेळेला त्यांना हे अजिबात सहन होणार नाही आणि ते बरोबर रायाला लाथ मारून घरातून हकलून देतील की नाही बघच तू, असं इथे जय आता निक्कीला सांगत असतो. निक्कीलासुद्धा हे आता खरंच वाटतं. तर इथे प्रेक्षकांनो मंजिरी म्हणालेली असते की रायाला, तू आता जिजीचा मुलगा म्हणून येतोयस ना, मग तुला असं आता गुंडवाणी यायचं नाही आहे, तिच्या मुलाप्रमाणे यायचं आहे, तिला आवडतं तसं. तेव्हा ती आता रायाला त्याच्या घरी घेऊन येते, त्याचे केस विचारते, व्यवस्थित त्याचे केस जे उभे कसे पण असतात ती व्यवस्थित भांग करत असते. तेव्हा इथे राया म्हणतो, अगं मिस फायर, हे काय करतेस तू? तेव्हा मंजिरी म्हणते, राया अरे तुझा भांग करते ना, केस विचारते, कशाला उगाच मान इकडे तिकडे हलवतोयस, नीट शांतपणे उभा राहा बरं. तेव्हा इथे राया आता व्यवस्थित उभा असतो. मंजिरी त्याचा आता इथे भांग करत असते आणि इथे राया तिच्याकडे एकटक प्रेमाने बघत असतो. तेव्हा इथे डंक्या आणि डिफिकल्ट दोघेही जण आलेले असतात. तेव्हा दोघे आता त्यांच्याकडे बघून हसत असतात. तेव्हा रायाला लाज वाटते, तो लगेचच आपली मान बाजूला करतो. तेव्हा मंजिरी म्हणते, राया रे काय झाले तुला, का सारखी मान हलवतोयस? तेव्हा इथे राया म्हणत असतो, अरे डंक्या डिफिकल्ट, तुम्ही कधी आलात? तेव्हा इथे मंजिरीला कळतं की ते लोक आलेत म्हणून. तेव्हा मंजिरी म्हणते, अरे वा, आलात का तुम्ही, आणि बघू कसे कपडे घेऊन आलात. तेव्हा इथे डिफिकल्ट म्हणत असतो की हे बघ अगं मंजिरी ताई, आम्ही हवे तेवढे कुडते घेऊन आलो, आता तुला यातला जो कुडता हवा आहे ना तो बघ तू, आणि तो राया दादाला घाल. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, बरं झालं तुम्ही जास्त जरा कुडते घेऊन आलात, कसे ऑप्शनला असे असलेले बरे, हो की नाही, नंतर आपण परत करून टाकू. तेव्हा इथे मंजिरी त्यातला आता एक एक कुडता घेत असते आणि रायाला लावून बघत असते की त्याला तो कसा वाटतोय. तेव्हा इथे मंजिरी आता म्हणते की हा कुडता बघू दे, याचा रंग तर चांगला आहे, पण हा नको, आता आहेत ना आपल्याकडे एवढे, एखादा चांगला बघूया. दुसरा एक कुडता काढते, तो इथे रायाला लावून बघते, ती म्हणते नाही नको, हा नको. ती तिसराही काढते, तो लावून बघते. तेव्हा इथे मंजिरी रायाकडे बघत असते, कुडता बघत असते, पुन्हा ती म्हणते नाही नको, हा पण नको. आणि मात्र आता शेवटचा एक कुडता काढते आणि तो रायाला लावून बघते. तो कुडता तिला फार आवडतो. मंजिरी म्हणत असते, राया हा कुडता तू घाल, हा कुडता खूप छान आहे. तेव्हा इथे राया लगेच तो कुडता घालायला होकार देतो. त्यानंतरला मंजिरी म्हणत असते की सांग बरं डिफिकल्ट, किती पैसे झाले याचे? तेव्हा इथे डिफिकल्ट म्हणतो, अगं मंजिरी ताई, तुझ्याकडून कुठे पैसे घेणार, नाही नको नको, आम्ही पैसे देऊ. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही अजिबात नाही, असं नाही करायचं, मी सांगितलं होतं ना तुम्हाला कुडता आणायला, मग आता किती पैसे झाले ते आम्हाला सांगायचं, नाटके करू नका जास्त, सांगा बरं. तेव्हा इथे 1200 रुपये असं सांगितलं जातं. तेव्हा इथे राया म्हणतो, 1200 रुपये, अगं मिस फायर तू कशाला देतेस, तू नको देऊस पैसे. तेव्हा मंजिरी म्हणते, राया मी सांगितलं होतं ना कुडता आणायला, मग पैसे मीच देणार. आणि ती आपल्या पर्समधून 1200 रुपये काढते आणि लगेचच ती डिफिकल्टच्या हातामध्ये देते. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते की राया अरे तसंही आतापर्यंत आपली एवढी मैत्री झाली, मी तुझ्यासाठी काही गिफ्ट वगैरे घेतलेलं नाही आहे ना, मग हा कुडता आहे ना माझ्याकडून तुझ्यासाठी आहे, तुला हा मी घेतला असं समज, आणि हा कुडता आता तू घाल. तेव्हा इथे तू तयार हो, हां मी बाहेर थांबते, असं मंजिरी म्हणते. त्यानंतरला मंजिरी आता तिथून निघून जाते. तेव्हा रायाने तो कुडता अगदी आपल्या जवळ पकडून ठेवलेला असतो, कारण ते पहिलं गिफ्ट असतं जे मंजिरीने रायाला दिलेलं असतं. तेव्हा इथे राया खूपच जास्त खुश असल्यामुळे इथे लाजसुद्धा असतो. तेव्हा त्याचे मित्र डंक्या आणि डिफिकल्ट दोघेही जण आता रायाला चिडवत असतात, म्हणत असतात की वा वा, राया दादा खूपच जास्त खुश दिसतोय, कोणीतरी एवढं छान गिफ्ट दिलं आहे ना, हो की नाही. तेव्हा इथे डंक्या म्हणतो, नाहीतर काय डिफिकल्ट, अरे मनामध्ये तर बघ लाडू फुटतायत लाडू, हो की नाही राया दादा. तेव्हा इथे आता निक्की तर चिडलेली असते. निक्की म्हणते, जय अरे पण त्या म्हातारीला हे सगळं सांगितल्यानंतर ती कसं रिॲक्ट करेल, म्हणजे तिला प्रॉब्लेम होईल ना, त्रास तर होईल ना, म्हणजे आपला जो प्लॅन आपण केला आहे तो सक्सेसफुल होईल का, ती रायाच्या थोबाडी देऊन त्याला धक्के मारून घरातून बाहेर काढेल की नाही. तेव्हा इथे जय म्हणतो, नक्की काढेल, तू अजिबात काळजी करू नको, पण काय कर माहिती आहे का, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक ट्विस्ट आणावा लागेल.
जर तुला त्या म्हातारी आणि म्हाताऱ्याला चांगला धडा शिकवायचा असेल ना, तर त्यांना इथे साधासुद्धा शॉक देऊ नकोस. काय करायचं माहिती आहे का, तर अख्ख्या गावाच्या समोर त्या दोघांची नाचक्की झाली पाहिजे. असं काहीतरी कर की त्या मंजिरीचं आहे ना अख्ख्या गावासमोर रायावरती किती प्रेम आहे ना ते दिसून आलं पाहिजे. अशी सिच्युएशन आपल्याला निर्माण करावी लागणार आहे की त्याच्यामध्ये इथे निक्कीचं नाव कुठेही येता कामा नये. फक्त इथे मंजिरी आणि रायाचंच नाव आलं पाहिजे. त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे हे गावाला कळलं पाहिजे, तेव्हाच त्यांची नाचक्की होईल. तेव्हा इकडे आता निक्की म्हणते ठीक आहे, आता बघ मी काय करते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जीजीने आता अख्खं घर सजवायला सांगितलेलं असतं, कारण राया जेवायला येणार असतो ना म्हणून. तेव्हा नाना म्हणत असतात, अरे वा, आता इथे मुलगा येणार आहे म्हणून एवढी सगळी तयारी. आता एक नवीन मुलगा मिळाला आहे म्हणून आम्हाला विसरलात वाटतं, आमचं काय. तेव्हा इकडे जीजी म्हणत असते की हो, आता मुलगा मिळाला आहे म्हणून तुमच्याकडे मी लक्षच देणार नाही आहे आणि तुम्ही तसं होऊ देणार आहात का. हे बघा, जसा मला मुलगा मिळाला आहे तसं त्याला बापसुद्धा मिळाला आहे ना. तेव्हा इथे नाना म्हणतात अगदी बरोबर. तेव्हा इथे जीजी म्हणते बरं ठीक आहे, मी जाते, मला खूप कामं आहेत, मला स्वयंपाक करायचा आहे. तेव्हा इकडे आता आपली ईशा आणि निखिल दोघेजणं छान सजावट करत असतात. त्यांना इथे सजावट करण्याची जबाबदारी दिलेली असते आणि ते दोघेजणं छान अशी जबाबदारी पार पाडत असतात. तेव्हा शशिकला म्हणत असते, अहो जाऊबाई, 1 मिनिट थांबा जाऊबाई, अहो काय तुमची काय गडबड चालली आहे, येणार कोण आहे म्हणून एवढी सगळी तयारी करताय, घर सजवलेत एकदम दिवाळीसारखं, नाही छान आहे हे सगळं, पण कुणासाठी करताय. तेव्हा जीजी म्हणते कुणासाठी म्हणजे रायासाठी करते मी हे सगळं. राया जेवायला येतोय ना, त्याच्यासाठी मी घर सजवलंय, मुलगा येतोय माझा. तेव्हा इथे शशिकला म्हणते, अहो काय जीजी काय बोलताय काय, अहो जाऊबाई, म्हणजे तुम्ही काय त्या रायाला आता घरचा जावई करून घेताय की काय. तेव्हा इथे जीजी आता म्हणते, शशिकला वाटेल ते बोलू नकोस, तोंड सांभाळून बोल, कळलं ना तुला, जास्त बोललीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जीजीने शशिकलालाच गप्प केलेलं असतं. त्यानंतर जीजी म्हणत असते की काय बनवू रायाला जेवायला, त्याला काय आवडत असेल, काय देवा, एवढ्या दिवस तो माझ्या नजरेसमोर आहे पण त्याला काय आवडतं हेच मला माहिती नाही आहे. तेव्हा इथे जीजी आता विचार करत असते. तेवढ्यातच मंजिरी आहे, त्याने म्हणते काय गं जीजी काय झालं. तेव्हा जीजी म्हणते, अगं मंजिरी, बरं झालं तू आलीस, राया घरी जेवायला येणार आहे, मी त्याला बोलावलं आहे, पण त्याला काय आवडतं तेच मला माहिती नाही आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, जीजी अगं असं काय करतेस, मला माहिती आहे ना त्याला काय आवडतं जेवणामध्ये. तेव्हा जीजी म्हणते, हो का, सांग ना, सांग त्याला काय आवडतं. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, त्याला इथे वरण भात आवडतो, पुरणपोळी आवडते, त्याचबरोबर त्याला शापूची भाजी, मेथीची भाजी, ज्वारीची भाकरी, त्याला खूप काही आवडतं, तो सगळं खातो. तेव्हा इथे आता जीजी म्हणते, ठीक आहे, मग मी हे सगळंच बनवते, त्याला आवडतं ना. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, सगळं, पण जीजी तुला एक सांगू का, त्याला सगळ्यात जास्त जो पदार्थ आवडतो ना तो मी तुला सांगते, ते म्हणजे शेवयांची खीर. तेव्हा जीजी म्हणते, हो का, मला पण शेवयांची खीर खूपच जास्त आवडते, मग मी एक काम करते, रायासाठी आता छान इथे शेवयांची खीरच बनवते. तेव्हा जीजी म्हणते, ठीक आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जीजीने छान इथे भाजीसुद्धा फोडणीला घातलेली असते, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला दूध गरम करत ठेवलेलं असतं, त्याच्यामध्ये आता जीजी सगळे ड्रायफ्रूट्स घालते. ड्रायफ्रूट्स सगळे इथे आता खलबत्त्यामध्ये चेचून घालते, शेवया त्याच्यामध्ये टाकते, छान इथे साखर वगैरे टाकून आता मस्त शेवयांची खीर आता ढवळून घेते. त्यानंतरला इथे जीजीने आपल्या मुलासाठी मनापासून अशी इथे शेवयांची खीर बनवलेली असते आणि त्याला जे जे काही पदार्थ आवडतात ते सगळे पदार्थ आता जीजी इथे बनवत असते. तेव्हा इथे मंजिरीला आनंद होतो, तिला असं वाटत असतं की अरे वा जीजी वा, म्हणजे रायाने शेवटीला जीजीच्या मनामध्ये जागा केलीच. मला माहिती होतं की एक ना एक दिवस रायाचा खरेपणा जीजीला कळेल, पण आता त्याला आपलंसं करण्यासाठी सुद्धा जीजी खूपच जास्त प्रयत्न करते आणि ते बघून इथे मंजिरीला फार आनंद झालेला असतो. त्याचबरोबर इथे आता जय म्हणत असतो की निक्की कसं असतं ना, म्हणजे आता जरी तू त्या म्हातारीला काही बोललीस तिला एवढा काही फरक पडणार नाही, पण तिच्याच मुलीला जर गावकरी काही बोलले ना तर मात्र तिला खूप काही फरक पडेल. तेव्हा जे काही होईल ना ते गावकऱ्यांच्या समोर झालं पाहिजे, त्यांच्यासमोर जर त्यांची इज्जत गेली ना तरच ती म्हातारी आणि राया यांच्यामध्ये फूट पडेल आणि मग ते दोघेजण एकमेकांपासून वेगळेसुद्धा आरामात होतील आणि मग तुला जो काही प्लॅन करायचा आहे ना तो तू करशील. तुझ्याकडे आहे ना रायाचं असं काही कोळीत आहे ना
तर इथे त्या म्हातारीचा विश्वास म्हणजे रायावरती फुग्यासारखा आहे. त्याला तू टाचणी जरी मारलीस ना तरीसुद्धा तो फुगा फुटेल, तसा तिचा विश्वाससुद्धा तुटून जाईल. तेव्हा इथे आता निक्की म्हणते की ठीक आहे, मी असंच आता करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, राया आणि मंजिरी दोघेजण आलेले असतात. तेव्हा इथे जीजी रायाचं औक्षण करते. रायाचं औक्षण केल्यानंतर इथे रायाला खूपच आनंद होतो. राया पूर्णपणे इमोशनल झालेला असतो की जीजी अगदी त्याचं इथे स्वागत वगैरे करत असते. तेव्हा राया आपल्या मनात म्हणतो की जीजी, मला कधीच वाटलं नव्हतं की या घरामध्ये तुम्ही माझं असं स्वागत कराल. त्यानंतर राया आता घरामध्ये येतो. तेव्हा जीजी म्हणत असते की राया, तुझं या घरामध्ये स्वागत आहे. आज मी तुझ्या आवडीचं सगळं काय बनवलं आहे, ये बरं बस इथे. तेव्हा राया म्हणतो की अरे वा, किती छान घर सजवलं आहे, अगदी दिवाळीला सजवतात तसं. तेव्हा मंजिरी इथे आता आनंदी होते, कारण जीजी रायाला खूप मान देत असते. जीजी म्हणत असते की राया, अरे दिवाळीसारखाच दिवस आहे, आज माझा मुलगा घरी आला आहे, मग आता दिवाळीसारखं घर सजायला नको का? तेव्हा इथे शशिकला आपल्या मनात म्हणत असते की नक्की या जाऊबाईंना नक्की झालंय तरी काय, म्हणजे आधी या रायाचा इतका राग करायच्या आणि आता एवढा पुळका आलाय यांची आणि या रायाची आहे ना, इथे आता एक टीम व्हायला नको. हे दोघेजणं जर एक टीम झाले ना तर माझ्यासाठी कठीण होऊन बसेल. या घरावरती माझी सत्ता मला कधीच मिळवता येणार नाही. पण या रायाला आता या म्हातारीपासून लांब करायला हवं, यांची एक टीम होता कामा नये. त्यानंतर इथे आता राया म्हणत असतो की नाही नाही जीजी, तुम्ही इथे बसा. जीजी म्हणते अरे असं काय करतोयस, तू आज आमच्या घरचा पाहुणा आहेस की नाही, तू आधी बस ना. तेव्हा इथे राया म्हणतो नाही जीजी, आधी तुम्ही बसायचं. आणि इथे राया आता जीजीला बसवतो आणि इथे डंक्याला आणि डिफिकल्टला आवाज देतो आणि एवढ्या मोठ्या मोठ्या 2 पेट्या आता आणलेल्या असतात. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते राया, अरे हे काय आहे सगळं? तेव्हा राया म्हणतो की हे सगळं माझ्या आईसाठी आहे. तेव्हा इथे जीजी म्हणते म्हणजे? तेव्हा राया म्हणतो की हे बघ जीजी, हे सगळं मी तुमच्यासाठी आणले. हे 2 पेट्या आहेत ना, त्याच्यामध्ये साड्या आहेत. तुम्हाला त्यातली जिथली कुठली साडी आवडेल ना ती साडी तुम्ही सिलेक्ट करा. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही यातून घ्या. तेव्हा इकडे राया आता वेगवेगळ्या साड्या काढून जीजीला दाखवत असतो. जीजीला खूप आनंद होतो. पहिल्यांदा जीजीसाठी इथे आता तिच्या मुलाने, म्हणजे निखिल तर अजून लहानच आहे, पण आता इथे रायाला मुलगा मानले. मग आता एक मुलगा जसा आपल्या आईसाठी साडी वगैरे आणतो, त्याच पद्धतीने इथे आता रायाने तर खूप साड्या आणलेल्या असतात आणि त्यातून तो जीजीला म्हणतो की तुम्हाला ज्या साड्या हव्यात ना त्या तुम्ही सिलेक्ट करा. हे तुमच्यासाठीच आहे, मी माझ्या आईसाठी आणले. आणि तो आता वेगवेगळ्या साड्या जीजीला दाखवत असतो. जीजीसुद्धा भावूक होते, जीजीसुद्धा इमोशनल होते, कारण तिने आता पहिल्यांदा कुणाला तरी मुलगा म्हटलेलं असतं आणि त्याने आता मुलाची कर्तव्य पूर्ण करायला सुरुवातसुद्धा केलेली असते. तेव्हा जीजी म्हणते राया, अरे हे सगळं कशाला, नकोय मला. तेव्हा इथे राया म्हणतो नाही जीजी, मुलगा मांडलेत ना तुम्ही मला, मग आता माझं कर्तव्य मला पूर्ण करू द्या. घ्या बरं, तुम्हाला यातली कुठली साडी हवी आहे ना ती तुम्ही प्लीज सांगा, ती सिलेक्ट करा. आणि इथे राया आता वेगवेगळे रंग जीजीला दाखवत असतो आणि तेवढ्यातच इथे जीजी पण खुश होते. त्याचबरोबर घरातले नाना, मंजिरी, निखिल सगळेजण खुश होतात. ईशासुद्धा, फक्त शशिकलाला राग आलेला असतो. तेव्हा इथे आता राया वेगवेगळ्या साड्या दाखवत असतो. तेवढ्यातच जीजी म्हणते राया, अरे असं काय करतोयस, ऐक ना माझं. असं म्हणाल्यानंतर इथे राया आता खूपच जास्त इमोशनल होतो. इतका इमोशनल होतो की त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो लगेचच तिथून उठून उभा राहतो. तेव्हा इथे मंजिरीला वाटतं की काय झालं रायाला, अचानकपणे तो असा उठला का आणि इतका इमोशनल का झाला आहे तो, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. जीजी म्हणते राया काय झालं रे, काय झालं बाळा. तेव्हा इथे राया आता काहीच बोलत नाही. रायाला कदाचित आपल्या आईची आठवण आलेली असते आणि त्यामुळे इथे राया आता इमोशनल झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे राया आता घरी आलेला असतो. तेव्हा जीजीने त्याच्यासाठी आता इथे आता खीर केलेली असते. जीजी म्हणत असते की राया, अरे मंजिरीने केले, खाऊन बघ कशी झाली आहे बरं. तेव्हा इथे राया आता खात असताना निक्की तिथे येते आणि निक्की म्हणते की गुड मॉर्निंग सगळ्यांना, काय चाललं इथे. अरे वा राया, तुझी तर मज्जा आहे बाबा, म्हणजे आता इथे मुलगा मांडलाय तर येऊन चांगलं इथे नाश्ता वगैरे करतोयस ना पोटभर. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, ए निक्की, तू इथे कशाला आलीस ना. तेव्हा निक्की म्हणते, अरे राया असं काय करतोयस, मी इथे आली आहे तुझं सत्य या लोकांना सांगायला. यांना खूपच पुडका आहे ना तुझा, तुझं सत्य कळू दे, तेव्हा यांचे डोळे उघडतील. तुम्हाला माहिती आहे का, या रायाला तुम्ही एवढं डोक्यावरती घेताय, या रायाचं तुमच्या मंजिरीवरती प्रेम आहे, प्रेम, कळलं तुम्हाला. आणि तुमची ही मंजिरी आहे ना, तिचं माझ्या नोकरावरती
प्रेम आहे, माझ्या नोकराबरोबर तिचं लफडं आहे, असं जेव्हा इथे आता निक्की म्हणते तेव्हा जिजीला राग येतो आणि जिजी इथे निक्कीच्या आता जोरदार कानाखाली देते आणि तिला तिची लायकी दाखवते.